तर आज आहे रविवार, नियोजनाचा दिवस. तर आज आम्ही आता वाजले जवळपास किती वाजले तर 2 वाजून गेले. तर आमचं नॉनव्हेजचा प्लॅन आहे. आमचा रगील बेत चालू आहे. घर पलीकडे जायला घर आहे. आम्ही सगळं सामान वगैरे इकडे घेऊन आलो घराच्या मागं. इथं नियोजन होतं. इथं चूल आधी इथं सगळं वेगळं झालं. इथं दगड मारून चूल केली. हा मिस्त्री मागे सामान वगैरे आणि ती काळी पिशवी माचीच राहिलेलं आहे. सगळं झालं माचीच राहिलंय. आणि इथं कांदा कापायला बसलेलो आहे. आता महत्वाचं म्हणजे आता हे सरपण वगैरे घेतलं इथंच आहे. फक्त साईडला घ्या म्हणून नाही तर इथं कांदे हे सगळं सुकलेलं आहे. सगळं जायचं जळून. डोंगर सुकलेलं आहे. आमच्या चिकनच्या नादात सगळे पक्षी फिक्षी फ्राय व्हायचे इकडे आमचे. तर असो चला कांदा वगैरे कापू. लसूण आणलेला आहे. कांदा कापू. नियोजन तयारच आहे. तर चला कांदा कापू आणि चूल वगैरे पिटून तयारी करू. तर नॉनव्हेज शिजवायला चालू आहे. आपलं धुयासाठी घेतलेलं आहे. बघू शकता हे नियोजन. पाहुणा हाजीर आपला काळू शेट. पाण्याची आपली काळू शेट इथं सांगितलं लिंबू पाठी भरून घेऊ. पाटी काय आलंय पाटी काय मेंबर वैतागलाय. लिंब घेऊन बघूल नाही. अरे बघूल काय आलंय. बकेट फक्त लिंब असतील आपल्या लिंबुनीला. लिंब आणायला पकड आणले. इथं पकड आहे. काय करतो बघ हे का पकड धुवायचं चालू आहे. बघ मासाच होता यात. हे ते व्हिडिओ चालू आहे माझं. प्लास्टिकची पिशवी जाळात टाकलेली आहे. इथं जाळ चालू आहे. फक्त उडाव ना इकडे तिकडे सगळं बघू शकता. हे जाळणच आहे इकडं. सगळं जाळण होईन आमचं. डोंगरात तरी धुवायचं चालू आहे. चालू आहे. पाणी होतो का पाणी. डॉगेश भाऊ इथं तयारच आहे. आपले काळू शेट महाराज आमचा डॉग तयारच आहे. तर चला धुवायचं नियोजन झालंय. कांदा वगैरे तिथं कापून पडलंय बघू शकता. कांदा कोथिंबीर लसूण सोलायचा आहे आणि इथं जाळ लागलेलं आहे. पहा 1-2 मिनिटात तयारी होईल. तर चला दाखवतो तुम्हाला थोडं. मिस्टर वस्ताद इथं एक वस्ताद. अरे सुटली. हे यामध्ये कांदा टाकलाय, लसूण वगैरे टाकले, सावताला कोथिंबीर टाकले, दोन्ही धुवून काढले. हळू जाय हळू जास्त झटके नको आपलं जायचं चुलीत सगळं. मॅडम भेळ घेऊन आलेत. येताना काहीतरी काय आईस्क्रीमच खाता आलेत. इथं भेळ घेऊन आले. पाणी आलंय. चिकन वगैरे टाकलं यामध्ये. चिकन नाही गावरान कोंबडी ते रगील वेट टाकलेला आहे. मिक्सिंग करायचं चालू आहे इथं व्यवस्थित. आमचा रगील आता आमची हाफ बिर्याणी, अर्धी बिर्याणी आणि अर्धी मस्त काळ्या मसाल्याची भाजी. मस्त ताव मारेल. हा आमचा हा व्हेजिटेरियन माणूस आहे. माळे गळ्यात खात नाही घडी. मम्मीने संजयने पण खाल्ली. हे आम्ही दोघं होतो. आम्ही जाऊन खाल्ली कुल्फी सगळी मला एकच गोट. एकच घोट होता. एकच गोट. थंड होता का. चिकन वगैरे शिजायला टाकलेलं आहे. आमचं लिंबांच्या अभावामुळे आम्ही त्याच्यात ठेवून आता चाललो लिंब आणायला. आता पलीकडल्या साईडला लिंबू नाही आता पाणी पितो आणि जातो. तर चला आम्ही चाललोत. काय चाललोत लिंब आणायला. हे इथं चिंचच झाड आहे. इथं पण आमचे घर आहेत असे चुलत्याचं. हे सगळे पूर्ण चुलत्याचं. हे लिंब बघू शकता कसे लिंब आहेत. भरपूर असे लिंब आहेत. सगळे लिंब आहेत. ते तुझ्या डोक्यावर हे बघ. लिंबाची तोडायची चालू प्रोसेस. चला लिंब घेऊन जाऊया. दुसऱ्याची 5 लिंब घेतले जाऊ. दुसऱ्याची कोथिंबीर आणायला चालू होती. ते सगळा चोरीचा माल आहे आमचा. खायचा सगळं फक्त खायचं चोरीचं खायचं. आता मी कोथिंबीर हे बघू शकता इथं पूर्ण हे माळू आहे. या ठिकाणी कोथिंबीर घ्यायची. माळू आहे ते आमचंच आहे पण चुलत्याच आहे. त्याच्यामुळे आम्ही हे कोथिंबीर बघू शकता तुम्ही. हे दोडके तिकडं मिरच्या आहेत. हा शेवगा काय आलं घे ना. हे कोथिंबीर तुम्ही बघू शकता. घ्यायला लागले ते आता. एवढी अजून नाही आम्हाला थोडी पाहिजे अजून.
एका जागेवरची नको घेऊ. हा एका जागेवरती घेत नाही आम्ही कळण म्हणून दोन जागेवर घेणार खाली हे बघू शकता इथली दाखव किती घेतली. आम्हाला हे बघू शकता एवढी एवढी कोथिंबीर बाहेर नाही झाली. किती किती पैशाची लागेल ती आम्ही आता कोथिंबीर. एवढी आता माहिती आहे हिरवी मिरची घेणार होतो. हिरवी मिरची खायला आहे लागन का. तर चला हिरव्या मिरच्याच्या प्लॉट मध्ये आता इकडे हा बघा हिरवी मिरची नाही झाडाला हे फ्लावर एक एक दोन दोन हे थोड्या थोड्या आहेत कच्च्या आहेत पण बारीक बारीक आहेत. बारीक बारीक मिरची आहे मला तिखट असतील रे. तेवढी थोडी थोडी एक दोन घेणार आम्हाला गरज आहे सध्या. मिरच्यांची सध्या गरज आहे. मिरच्या आहेत भरपूर आहेत असं काय नाही पण थोड्या छोट्या छोट्या ते बघू शकता तुम्ही. झालाय मिरच्याचा आता. आहे का? लय दिवस झाले लावून. मार्केट झालंय मिरच्यांचं तरी आहेत हे बघू शकता तुम्ही अशा आहेत मिरच्या. मला लय नाही लागणार 10 मिरच्या लागणार आहे इथं घेतलं मी पण तू थोडं मोठं चल. मला लय मिरच्या लागणार नाही. बस आम्हाला. चल हे जास्त नको घेऊ. तर त्यांनी एवढे घेतल्यात मी एवढं घेतल्यात हा, एवढ्या बऱ्यापैकी झाल्यात मिरच्या आता. एवढी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर एवढी घेतली. कोबी आहे इथं. कोबी दाखवली नाही. कोबीला कोबी आला नाही. त्यामध्ये भरपूर असं माळव लावले तुम्ही बघू शकता. इथं शेवगा आहे. हे शेंगा बघू शकता किती इथं भरपूर म्हणजे अशा आम्ही इथं भाजी करून खाणार आहे शेवग्याची. भेटत नाहीत लोकांना आणि इथं एवढं भरपूर पडलेले आहेत. हा. आम्ही आता उद्या भाजी करून खाणार. आमच्या शेवगा. रानातलं शेवगा आहे. मस्त वातावरण झालंय सध्या आभाळ पण आलेलं आहे. आमची भाजी शेजारी चालू आहे आता. हो. रानातलं हिरवगार माळ आम्ही लागन तसं खाऊया. तुम्हाला भेटत नाही. तर चला जाऊया दाखवतो भाजीचं कुठपर्यंत नियोजन आलं. मिरच्या घेतल्यात मिरच्या घेतली ती आता. कोथिंबीर पण घेतली लिंब ठेवले काय तिकडे. लिंबू बी आता खिशात ठेवली ती. सध्या हातात बसत नाही ती. चला मग काढून जाऊ दाखवतो डायरेक्ट तरी- तिथं दाखवतो भाजीचं काय नियोजन आहे बघू. तरी पण काढून दाखवतो. हो आता तिलाच लिंब काढून दाखवतो. कोथिंबीर हो. हो लिंब ही कोथिंबीर ही मिरची तरी आता दाखवतो. तर चला जाऊया दाखवतो भाजी कुठपर्यंत आली काय. तर बघू शकता 2 कोंबड्या होत्या 4 लेग पीस. दोन तिकडं आणतोय लेग पीस बघू शकता. हा व्हेजिटेरियन आहे हा काय खात नाही. तर चला गावाकडे आलो कधीतरी एन्जॉय करत जा नाही का. भांडणं चालू आहेत लेग पीस खाण्यासाठी. 4 लेग पीस येतं. मी 2 घेतले. वातावरण पण बघू शकता आभाळ आलेलं आहे. तर खाऊया. तर तुम्ही बघू शकता नॉन एक साईडला भाजीचं नियोजन चालू आहे काढून ठेवलंय. हे बघा हे बघा आता काय मसाले वगैरे परतायचे डायरेक्ट भाजी तयार. त्याला पाठवलं तेल आणि ते आणायला आता परत घरी. कळशी घेऊन जा बरं बबलू थोडी. कडीपत्ता आहे ना बबलू जा बरं. खाली जावं लागेल देवाचं आहे तिकडे तू जाऊ शकतो तिकडे पळ. कळशी घेऊन जा पण. तांबे याच्यावर ठेव याच्यावर ठेव हा ठेव जाऊ दे. ते ड्रमात पाणी नसलं ड्रमात पाणी होतंय. पाणी बघा ते ड्रमात हळूच आहे यार. कोथिंबीर आहे बाबल्या खाली. आता आम्ही कडीपत्ता आणायला लावलेला ते साईडला ठेवलंय. बघूला व्हिडिओ मांडलाय. फ्राय झाले आता भाजी मांडायची. तर चला आलो दाखवतो. त्या इथं तेल टाकण्यात आलेलं आहे बघू शकता. कांदा कापायला पाहिजे थोडा काय काय गरज नाही. तेलाचा आता Non-veg. फोडणी बी आत टाकलेली आहे. ते डायरेक्ट चुलीत टाकले. ओके ते मसाले आता येसूर घ्यायचा येसुर हायवे मसाला टाकला इथं. थोडा देतील थोडा जात दे म्हणा भाजी पुरता. इथं मसाले टाकायचे चालू आहेत. जळून जाईल समजा एका साईडने उचलते. याचा हात घाला चालू मसाले जर जळाले ना लय चवच वेगळी होईल भाजीची. इथं हे चटणी चालू आहे याची. याचे मसाले टाकतो. तर बघू शकता ही भाजी अर्धी तयार झाली. तिकडे थोडी ठेवली फ्राय करायची चालू आहे. हे वाटण आहे खाली असं ताटली दोन कर आपल्याला याच्यात पीस काढायचे. वाटण आहे ते. अरे ते आता नाही अर्थच नाही समजा. नाही हो हो थांबना तू काय करायचं. तर तुम्ही बघू शकता ही झाली भाजी. आम्ही जेवायला बसलो. कांदा लिंबू कस काय भाजी झाली तिकड झाली. कांदा लिंबू मस्त जेवण चालू आहे. घरीच खाणं म्हणजे क्वांटिटी पण व्यवस्थित क्वालिटी पण व्यवस्थित. टेन्शन नाही. क्वालिटी तेवढी होय घरी क्वालिटी चला जेवण वगैरे करू. मॅडम पाणी घेऊन आले तर नंतर बोलूया.